कुपवाडच्या बामनोली रोडवर हॉटेल सुरेशचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी कुपवाडचे नगरसेवक प्रकाश पाटील, माजी नगरसेवक शेटजी मोहिते, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पैलवान महादेव भाऊ मगदुम, सनी धोत्रे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, अमर दिडवळ, पैलवान बाळासाहेब मंगसुळे, दिनकर चव्हाण, शफीक बुरान, आशुतोष धोत्रे, कृष्णा कोकरे, आदम पठाण, राजेंद्र पवार, दादासाहेब रुपनर, रघुनाथ सातपुते, महावीर पाटील, रवींद्र आदाटे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी हजारे बंधूंना हॉटेल व्यवसायातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मयुरेश हजारे यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले असून त्यांचे वडील सुरेश हजारे यांनी कुपवाडमध्ये नाश्ता सेंटरच्या माध्यमातून व्यवसायाची सुरुवात केली होती। आता मयुरेश आणि राहुल हजारे यांनी वडिलोपार्जित व्यवसायाची परंपरा पुढे नेत हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे। हॉटेलमध्ये उत्कृष्ट खाद्यपदार्थांसोबतच शाकाहारी आणि मांसाहारी थाळी उपलब्ध असणार आहे। कुपवाड शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांना दर्जेदार भोजन व नाश्त्याचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता यावा, हा या हॉटेलचा उद्देश आहे। कुपवाडमध्ये चांगल्या हॉटेलची गरज होती, त्यामुळे नागरिकांना आता भोजन किंवा नाश्त्यासाठी शहराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली। हॉटेल व्यवसायाचा अनुभव आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास हॉटेल सुरेशचा व्यवसाय निश्चितच भरभराटीला येईल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत आणि नगरसेवक प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला। कुपवाड शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी हॉटेल सुरेशला आवर्जून भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन हजारे बंधूंनी केले आहे। आज कुपवाड या ठिकाणी हॉटेल सुरेश याची नव्यानं सुरुवात झालेली असून आमचे अतिशय निकटवर्ती मित्र हजारे साहेब यांनी हॉटेल चालू केलेलं आहे। तर या हॉटेलमध्ये शाकाहारी मांसाहारी जेवणाची सोय असून कुपवाड या भागामध्ये हे असं हॉटेल असणं गरजेचं होतं आणि जी कमतरता कुपवाड मधली भरून काढली आमच्या हजारे साहेबांनी, तर या हॉटेलचा या ठिकाणी सर्वच नागरिकांनी, सांगली, मिरज, कुपवाड असे आजूबाजूच्या लोकांनी शाकाहारी आणि मांसाहारीचा आस्वाद घ्यावा, अशी सगळ्यांना मी विनंती करतो। आणि हॉटेलची पाहणी केली असता अतिशय छान आणि सुंदर पाहणी इथे केलेली आहे। जेवणाला बसायची, पुन्हा किचनची सोय, शाकाहारी आणि मांसाहारी वेगवेगळी सोय केलेली आहे। ही सगळी पाहणी केली आम्ही। खरोखरच आमच्या हजारे साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि हॉटेल जास्तीत जास्त लोकांनी आस्वाद घ्यावा अशी आम्ही त्यांना इच्छा व्यक्त करतो आणि आम्ही शुभेच्छा देत आहे। आमचे सहकारी मयुरेश हजारे यांनी आज हॉटेल सुरेश ह्या नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे। त्यांचा वडिलोपार्जित 2 पिढ्यांचा नाश्ता सेंटरचा धंदा आहे। कुपवाड व पंचक्रोशीत भरपूर प्रसिद्ध आहे। त्यांची भजी तर भरपूर फेमस आहे। तसेच त्यांनी 1-2 वर्षापूर्वीच गोळाचा चहा चालू केला, तोही कुपवाड पंचक्रोशीत भरपूर प्रसिद्ध व सर्व नागरिकांच्या चवीला उतरलेला व पसंतीस आलेला आहे। आज त्यात भर म्हणून मयुरेशने एवढं उच्च शिक्षण झालं असून पण न कुठं नोकरी करता स्वतःच्या पायावर उभा राहायचा निर्णय घेऊन आज हॉटेल सुरेश हे कुपवाड मध्यवर्ती ठिकाणी व्हेज नॉनव्हेजचं हॉटेल नाही आहे, ते त्यांनी ओळखून आज कुपवाड मध्यवर्ती ठिकाणात व्हेज नॉनव्हेज हॉटेल सुरेश या नावाने चालू केलेलं आहे। ते लोकांच्या पसंतीस उतरल व हॉटेलची भरभराट होईल। मयुरेशचं आज एक हॉटेल आहे, 1-2-3 वर्षात अनेक हॉटेल होईल, कारण त्यांच्या घरचा अनुभव त्यांना चांगलाच आहे। सर्व घरात हॉटेल प्रेमीज आहेत, त्यामुळे मी त्यांना एवढेच शुभेच्छा देतो की हा व्यवसाय भरभराटीत जावं, मयुरेशचे उत्तरोत्तर प्रगती हो। एक हॉटेल उभा केलं आहे, तरी या हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेज माझे स्पेशलिस्ट आहे। तर सर्वांनी आणि कुकी संघटनेने वगैरे खूप सर्वांनी मला साथ दिली आहे। तरी कुपवाड शहराच्या सर्व नागरिकांनी माझ्या हॉटेलला अवश्य एकदा भेट द्यावी आणि सर्व जेवणाचा लाभ घ्यावा, अशी मी विनंती करतो।